नमस्कार मित्रांनो, भटकंती महाराष्ट्राची या यूट्यूब चॅनलच्या एका नव्या एपिसोडमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मित्रांनो, मी आज आहे महाबळेश्वरमध्ये, ज्याला महाराष्ट्राचं मिनी काश्मीर असंही म्हटलं जातं. मी आज महाबळेश्वरमध्ये येण्याचं कारण म्हणजे येथील असणारं हजारो वर्षापूर्वीचं कृष्णाबाईचं मंदिर या व्हिडिओच्या माध्यमातून मी आज एक्सप्लोअर करणार आहे. आणि या मंदिराची एक खासियत आहे, हजारो वर्षापूर्वीचं हे मंदिर हळूहळू जमिनीत चाललं आहे. हो, तुम्ही बरोबर ऐकताय, हे मंदिर हळूहळू जमिनीत चाललं आहे. या भागात हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. पाचगणी महाबळेश्वरला जे पर्यटक येतात ते या मंदिराला नक्की भेट देतात. या मंदिराला भेट देण्याचं कारणच असं आहे, कारण या मंदिराच्या समोरून जो काही नजारा दिसतो, जे काय कृष्णा नदीचं पात्र दिसतं, ते खूप बघण्यासारखं आहे. चला तर मग वेळ न घालवता हे मंदिर आपण एक्सप्लोअर करूयात. मी आत्ता येताना मेढामार्गे महाबळेश्वर असं आलो आहे, पण जे लोक पुणे किंवा मुंबईवरून येतात महाबळेश्वरला त्यांना वाईमधून पसरणी घाट आणि पसरणी घाटातून पाचगणी असा रोड आहे. आणि जे कोल्हापूरवरून येतात त्यांना आधी सातारा द्यावं लागतं आणि सातारमधून मेढा महाबळेश्वर रोडमधून ते महाबळेश्वरला येऊ शकतात. फक्त तुम्ही मेढा रोडने जर महाबळेश्वरला आला तर तुम्हाला बऱ्याच ठिकाणी थांबून खूप छान फोटो काढता येतील, असं काही नजारे आहे तिथं. हे बघू शकता तुम्ही, रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर अशी झाडं आहेत आणि एवढ्या उन्हाळ्यात सुद्धा खूप थंड वातावरण आहे इथं. आत्ता आपण महाबळेश्वर बस स्थानकाजवळ आहोत आणि इथूनच महाबळेश्वर बस स्थानकाच्या उजव्या बाजूला जो रोड खाली गेला आहे तिथूनच आपल्याला ओल्ड महाबळेश्वरला जायचं आहे. आणि या ओल्ड महाबळेश्वरमध्येच हे कृष्णाबाईचं मंदिर आहे. महाबळेश्वर बस स्थानकापासून ओल्ड महाबळेश्वर हे अवघं 6 किलोमीटर आहे. महाबळेश्वरमधील कृष्णाबाई मंदिर हे एक जुने मंदिर आहे. हे मंदिर शिवाला समर्पित असून इथं भगवान कृष्णाची देखील मूर्ती आहे. इथं आपल्याला शिवलिंग, दगडात कोरलेले छत आणि स्तंभ दिसून येतात. या मंदिराची वास्तुकला इतर मंदिरांपेक्षा फारच वेगळी आहे. या मंदिरात गायीच्या चेहऱ्याच्या आकाराची रचना आहे, जिथून पाणी एका टाकीत वाहते आणि ती टाकी पुढे जाऊन कृष्णा नदीला मिळते. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर 5 पांडवांनी बांधलेले असावे. अविस्मरणीय अनुभवासाठी पावसाळ्यात एकदा या मंदिराला भेट द्या. इथे मिळणारा अनुभव तुम्ही आयुष्यभर जपून ठेवाल. या मंदिरात काही इथले गावकरी आहेत, त्यांच्या म्हणण्यानुसार हे मंदिर जे आहे ते पांडवकालीन मंदिर आहे आणि या मंदिरात फोटोशूट, प्री वेडिंग शूट हे अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला आतील व्हिडिओसुद्धा दाखवता आलेले नाही आहेत. तर मित्रांनो, मी आत्ता मंदिराच्या मागच्या बाजूला आहे
आणि मी मागून हे मंदिर पूर्ण बघितलं आहे. तर मित्रांनो, खरोखरच हे मंदिर जमिनीच्या आतमध्ये चाललं आहे. तुम्ही बघू शकता मंदिराचा काही भाग हा जमिनीच्या आतमध्ये गेलेला आहे. पण हे जमिनीच्या आतमध्ये का जातं आहे ह्याचं एक कारण आहे जे मी तुम्हाला सांगतो. हे मंदिर जर तुम्ही बघितलं तर ते खाली आहे आणि हा जो वरचा भाग आहे, मंदिराच्या जो बाजूचा भाग आहे तो वर आहे आणि मंदिर जे बांधलं गेलेलं आहे ते खाली बांधलं गेलेलं आहे. मग वरचा जो भाग आहे आणि मंदिर याच्यात कमीत कमी एक 20 फुटाचा तरी डिस्टन्स असेल. त्याच्यामुळे काय होते, वारा पाऊस असला की इथून पूर्ण माती वाहत खाली येते आणि मंदिराच्या बाजूला लागून राहते. मग त्याच्यामुळे माती जेवढी साठत राहील तेवढं हे मंदिर खाली खाली जाते आणि माती वरवर येते. हे मंदिर आपोआप काय खाली जात नाही आहे, पण इथून जो वरून पाण्याचा स्रोत खाली येतो आहे त्याच्यासोबत माती खाली येते आणि ती माती खाली जात नाही आहे, तर ती मंदिराला इथे लागून राहते. त्यामुळे इथे येणाऱ्या लोकांना असं वाटतं की हे मंदिर जमिनीत चाललं आहे, तर हे तसं नाही आहे. मंदिर जमिनीत जात नाही आहे. मंदिराच्या अवतीभोवती माती जी आहे ती खूप प्रमाणात येऊन साचते आहे आणि त्याच्यामुळे हे मंदिर खाली जातं आहे असं वाटतं. हे मंदिर अजूनही खूप चांगल्या स्थितीत आहे. हजारो वर्षापूर्वीचं आहे, पण खूप चांगल्या स्थितीत आहे. थोडीशी पडझड झाली आहे आणि या मंदिराच्या बाजूला पाण्याची टाकी आहेत. या बाजूला एक टाका आहे आणि मंदिराच्या बॅक साईडला एक पाण्याचं टाके आहे. इथले स्थानिक लोक मला असे सांगत होते की हे मंदिर आहे ना पावसाळ्यात खूप बघण्यासारखं असतं, कारण या मंदिराच्या समोर ही कृष्णा नदी वाहते. ती खूप तुडुंब भरून वाहत असते आणि खूप सारी हिरवळ आणि त्याच्यामुळे पर्यटक खूप जास्त संख्येने या मंदिराला भेट देतात. हे जे मंदिर आहे ते ओल्ड महाबळेश्वरमध्ये आहे आणि नवीन महाबळेश्वर म्हणजे बस स्टँड, मार्केटचा जो एरिया आहे हे सर्व नवीन महाबळेश्वर आणि हे मंदिर जे आहे ते ओल्ड महाबळेश्वरमध्ये. बस स्टँडपासून 6 किलोमीटर तुम्हाला यावं लागतं आतमध्ये. त्यावेळेस तुम्ही या मंदिराजवळ पोचू शकता. मंदिर खूप बघण्यासारखं आहे. मंदिराच्या अवतीभोवती खूप थंडगार वातावरण आहे. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत. आज 21 एप्रिल आहे, पण तुम्हाला सांगतो मी, महाबळेश्वरच्या खाली सातारा, वाई या सगळ्या भागामध्ये खूप उकडतं आहे. पण जसं जसं तुम्ही महाबळेश्वरकडे येता त्यावेळेस खूप थंडगार वातावरण तुम्हाला अनुभवायला मिळतं आणि या कृष्णामाई मंदिराच्या अवतीभोवती एवढी झाडं आहेत, एवढं थंडगार वातावरण आहे. त्याच्यामुळे तुम्ही या दिवसात या मंदिराला एकदा तरी नक्की भेट द्या. आणि याच मंदिराच्या आधी तुम्हाला पंचगंगा मंदिर लागतं. ते सुद्धा खूप बघण्यासारखं आहे. तिथेही फोटोग्राफी, व्हिडिओ अलाउड नाही आहे, पण ते मंदिर तुम्ही बघू शकता. त्या मंदिरातून पाणी या मंदिरामध्ये येतं आणि या मंदिरातून खाली जी नदी आहे कृष्णा नदी तिकडं पाणी जातं. आता ते कसं जातं, काय जातं, त्यासाठी पूर्वी काय योजना होती ते काय माहिती नाही आहे, पण त्या मंदिरातून पाणी या मंदिरात येतं आणि या मंदिरातून खाली कृष्णा नदीकडे जातं. तर हे ओल्ड महाबळेश्वरमधील मंदिरं बघण्यासारखे आहेत. जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही ओल्ड महाबळेश्वरला नक्की भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय महाराष्ट्र.